सोलापूरमधली एक धक्कादायक अशी बातमी आहे। सोलापूरमध्ये ICTC सेंटरकडून एका महिलेचा HIV निगेटिव्ह असताना तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह दिला असा गंभीर आरोप करण्यात आलाय। त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। पीडित महिला 7 महिन्यांची गर्भवती असताना तिला HIVचा रिपोर्ट पॉझिटिव्ह दिला आणि यानंतर महिलेवरती तब्बल 1.5 वर्ष उपचार करण्यात आले। सासरच्या मंडळींना ही बाब समजल्याच्या नंतर पतीने तिला सोडून दिलं। उपचारामुळे शारीरिक त्रास होत असल्यामुळे पीडित महिलेने पुन्हा एकदा तपासणी केली असता तिचा अहवाल हा निगेटिव्ह आढळला। सलग 5 वेळा तपासणी केल्याच्या नंतर देखील हा अहवाल निगेटिव्ह असल्याचं आढळलं। त्यामुळे सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। मी 7व्या महिन्यात गर्भवती होते, ते म्हणून रक्त चेक करायला गेले तर पॉझिटिव्ह आहे म्हणून सांगितलं। किती वर्ष तुम्ही औषधोपचार घेतले ते? 1.5 वर्ष औषध गोळे घेतले मी। बरं, त्याचा काय परिणाम झाला? शारीरिक मानसिक त्रास, केस गळणे, फुटकुळे येणे, गालावर सूज येणे, हातपाय थरथरणे। रिपोर्ट सगळे निगेटिव्ह आहेत हे कधी कळालं आणि किती वेळा त्यानंतर चाचणी केली तुम्ही? कराडच्या डॉक्टरने सांगितलं की मला तुमचं निगेटिव्ह आले आहे। ते करायला गेले तर मी 5 दवाखान्यात तपास केलेला आहे, ते निगेटिव्ह आलेला आहे। गर्भवतींची 7व्या महिन्यात सक्तीची टेस्ट होती HIVची, कोणीही अशी होते 7व्या महिन्यामध्ये टेस्ट होती आणि त्या टेस्टमध्ये ICTC सेंटर जे आहेत त्या ICTC सेंटरमधूनच तपासणी होती। ते ICTC सेंटर बंद होऊ नये म्हणून मुद्दामून पेशंट जिथं कमी असतात तिथं पेशंट दाखवतात पॉझिटिव्ह, जे निगेटिव्ह असतात त्यांना पण पॉझिटिव्ह दाखवतात। ICTC सेंटर बंद होऊ नये आणि शासनाचं जे अनुदान आहे, कोट्यावधीचं जागतिक ट्रान्सपोर्ट संघटनेचं जे अनुदान आहे, HIV बाबतचे अवेअरनेस किंवा समुपदेशनासाठी किंवा अन्य ॲक्टिव्हिटीसाठी जे अनुदान येते ते बंद होऊ नये म्हणून माझी ह्याच्यात मागणी अशी होती की बाबा ह्याच्यामध्ये जेवढी 5 वर्षाचे HIV पॉझिटिव्हचे रिपोर्ट आहेत त्याची तपासणी व्हावी, ऑडिट व्हावं। हे ICTC सेंटर बंद होऊ नये म्हणून शासनाचं अनुदान हडपण्यासाठी जे सिंडिकेट आहे, वैद्यकीय सिंडिकेट आहे, त्याची चौकशी व्हावी। दरम्यान या प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश दिल्याचं डॉक्टरांनी देखील सांगितलंय। केसमध्ये असं सांगता येईल की आताच एक ताई आल्या होत्या, तर त्यांनी सगळी म्हणजे निवेदन आम्हाला दिलेलं आहे। ह्याच्यामध्ये आम्ही सखोल चौकशी करू, म्हणजे इकडच्या कोणाची चूक आहे ह्याचा शोध घेतला जाईल, जो दोषी आढळेल, कारण ही तशी खूप मोठी गोष्ट आहे। आणि वरून असं आहे की ताईंची अशी तक्रार आहे की ह्या गोष्टीमुळे त्यांचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे। तर आमचं काम आहे की ह्याची पूर्ण चौकशी करून जो दोषी आहे त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करून त्या ताईंचा संसार कसा मार्गी लागेल ह्यासाठी आम्ही नक्की सगळे प्रयत्न करू। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।